मी आज चालले बारामतीला माझ्या माहेरी. ही वन डे ट्रिप असणार आहे कारण की माझं काहीतरी काम आहे तिथे, त्यामुळे मी चालले. तर बघू कसं होतं आहे काय होतं आहे. तर आज सोमवार आहे आणि बघा 7:30 वाजले, 7:45 वाजत आलेले आहेत. तर चला मला अजून बस पकडायची. तर मी तुम्हाला बारामतीला गेलो पण जर वेळ भेटला तर मी तुम्हाला काही काही ठिकाणी नक्कीच फिरून दाखवेन. आणि उन्हाळ्यामध्ये काही दिवसांनी अजून परत मी जाणार आहे, तेव्हा मी पूर्ण डिटेल ब्लॉग बनवेन बारामतीच्या बाबतीत. तुम्हाला मी भरपूर ठिकाणं असे तिथं जे म्हणजे फिरण्यासाठी आहेत वगैरे, तिथे मी तुम्हाला नक्की घेऊन जाईल. तर ही आजची जी आहे ना ती वन डे ट्रिप असणार आहे. तर चला जाऊयात. आणि उशीर झाला आहे खरं म्हणजे माझं काम तिथं मला 10:30-11 पर्यंत पोचायचं आहे. बघू आता कसं होतं आहे काय, बस किती वाजता भेटते काय. तर चला प्रवासाला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी बारामतीला आले. तर हे आहे माझं होम टाऊन आणि तुम्ही बघताय तसं. तर स्टँडवर मी पोचले नुकतेच आणि बघत होते मला कोण न्यायला आलं आहे का, म्हणजे माझा भाऊ मला न्यायला येणार होता तर मी त्याला शोधत होते. तर हे असं खूप मोठी अशी जागा आहे बघा बसेसला येण्यासाठी. तर तो बघा माझा भाऊ आलेला आहे आणि आम्ही आता घरी जाणार आहोत. तर मला नेण्यासाठी आला होता. तर थोडीशी स्टँडची झलक म्हणून मी तुम्हाला थोडंसं दाखवते, कारण की हा व्हिडिओ मी डिटेल व्हिडिओ असा काही बनवलेला नाही आहे. मी बारामतीमध्ये कुठे कुठे फिरायला गेले होते, थोडाफार त्याचाच व्हिडिओ मी बनवला आहे. तर तो लाजत होता व्हिडिओमध्ये येण्यासाठी, तर मला म्हणत होतं की मला घेऊ नको, तरी पण मी त्याला घेतलं. आणि हे बघा हे असं स्टँड आहे आणि भरपूर अशा आतमध्ये सगळ्या दुकानं वगैरे आहेत, बसायसाठी भरपूर अशी जागा आहे, स्वच्छता आहे भरपूर अशी. आणि खूप म्हणजे खूप प्रशस्त आहे, मोठं आहे, असं वाटणार पण नाही की ते बस स्टँड आहे, कारण की त्याचं काम हे 2-2.5 वर्षापूर्वी त्याचं काम चालू होतं आणि त्यांनी जे काम केलं ते एकदम अप्रतिम आणि सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. कारण की तुम्ही भरपूर रील्समध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही बारामती स्टँड बघितले असेल, पण मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते. जास्त काही मी डिटेल असा व्हिडिओ बनवलेला नाही आहे, पण मी जेवढं होईल तेवढं मी शूट केलं आहे. तर हे बघा हे अशी इथून एंट्री आहे. इथून आतल्या साईडला पण प्रवाशांना बसण्यासाठी इकडे थोडंसं छोटंसं असं गार्डन वगैरे केलेलं आहे आणि भरपूर अशी गाळे पण आहेत, जेणेकरून लोक तिथं स्नॅक्स वगैरे घेतील. तर अजूनपर्यंत म्हणजे ते गाळे काय गेलेत का नाही मला माहीत नाही, पण अजून तर ते बंदच आहेत. तर इकडं असं पार्किंगची जागा आहे आणि हे असं आहे बस स्टँड, बारामती बस स्टँड असं त्यांनी नाव वगैरे लिहिलं आहे. आणि इथूनच एंट्री गेट आहे आणि इथूनच तुम्ही जाऊ शकता आतल्या साईडला. आणि बघा हे असं दिसतं आणि खूप छान आहे आणि खूप भारी वाटतं, कारण की असं वाटतच नाही की आपण बारामतीला आलो आहे, कुठं पुणे मुंबईला आल्यासारखं वाटतं. तर चला मी तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाते. तर हे एक ठिकाण आहे आमच्या इथं कॅनलच्या इथं, म्हणजे पाण्याचा जो कॅनल आहे तिथे हे एक ठिकाण आहे क्लॉक टॉवर पार्क म्हणून. तर आम्ही तिथे आलो, तर म्हटलं चला तुम्हाला थोडीशी एक झलक तिथली दाखवावी आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा केव्हा मी बारामतीला जाईन तेव्हा मी तुम्हाला डिटेल्स असा व्हिडिओ बनवेन. तर तुम्ही ही जी बिल्डिंग बघताय ना ती एका बोटसारखी बिल्डिंग बनवली आहे, कारण की त्याचा आकार तसा दिला आहे, अशी बोट आहे असं वाटतं. आणि बघा तिथे समोर थोडंसं मुलांना खेळण्यासाठी म्हणजे डायनॉसॉर आणि जिराफ वगैरे, एक अस्वल हे पण आहे आणि गेंडा, असं छोटे म्हणजे प्राणी तिथे आहेत का, तर मुलांना तिथं फोटो पण काढता यावे आणि तिथं खेळण्यासाठी सुद्धा. तर असे तिथं केलेले. आणि हे छोटंसं असं स्टेडियम आहे, तिथे म्हणजे नाटक वगैरे होत राहतात आतल्या साईडला. आणि इथे काही काही म्हणजे लोक बसतात जे आर्ट वर्क करतात, जे हातावर मेहंदी वगैरे काढून देतात किंवा असे वेगवेगळे छोटे छोटे ड्रॉइंग्स करणारे असे पण तिथे बसतात लोक, म्हणजे ज्यांना आवड आहे, ज्यांना स्वतःची ड्रॉइंग काढून घ्यायची आहे तर तसं तुम्ही तिथे करू शकता. तर तुम्ही बघताय, तुम्ही क्लॉक टॉवर पार्कला आले तर तिथे तुम्ही नाव पण वाचू शकता. तर मग चला हे बघा असा हा डायनॉसॉर मस्त असा मोठा असा बनवलेला आहे, कारण की तिथे लोकांना म्हणजे फोटो वगैरे काढण्यासाठी किंवा असं हे करण्यासाठी तिथे छानसं असं डायनॉसॉर वगैरे त्यांनी बनवलं आहे. तर हे असं बांधकाम, ह्याचं पण बांधकाम खूप दिवस झालं चालू होतं आणि खूप छान वाटतं. इथं आलं की आता इथून जे तुम्ही बघताय ना, हे इथून एक गेट आहे आतल्या साईडला. आणि खूप उशीर झाला होता, कारण की मी रात्री 9 वाजता गेले होते, 8:45च्या दरम्यान. त्यामुळं ते पार्क आहे आतल्या साईडला ती बंद झाली होती. तर ते क्लॉक टॉवर तुम्हाला दिसत आहे, तिथे आतमध्ये जे लेडीज वगैरे बसल्या ते तिथेच झाडू वगैरे काढणारे आहेत. तर आतल्या साईडला तिथं पार्क आहे, सापशिडी आहे मुलांना खेळण्यासाठी, बुद्धिमत्तेचे पण काय काय खेळ आहेत.
आणि आतल्या साईडला रेती आहे पार्कमध्ये, खूप छान छान आहे पार्क, तिथं पण मुलांना खेळण्यासाठी आहे. तर हा असा कॅनल आहे. तर तुम्ही जो बघताय तो एकदम प्लेन सपई आहे. आधी मी जेव्हा म्हणजे लहान असताना ते आधीपासून तो कॅनल आहे बरं का बारामतीमध्ये, पण ते ना अशा पायऱ्या वगैरे होत्या, म्हणजे खाली तुम्ही उतरू शकता कॅनलमध्ये. आधी तिथे लोक धुणं वगैरे धुवायची भरपूर. तर तर आता तसं काही त्यांनी केलं नाही, कारण की पाणी सारखं खराब होते, त्याच्यामुळे त्यांनी सगळं सफाई करून टाकली आणि कुणाला उतरायसाठी जागा काही ठेवली नाही. नुसतं पाणी वाहत राहतं ते 24 तास. असं आहे कॅनल. आणि त्याच्यानंतर पलीकडच्या साईडला पण भरपूर अशी प्रोग्रेस झाली आहे, कारण की आधी तिथे काहीसुद्धा असं नव्हतं, म्हणजे बिल्डिंगा होत्या पण छोट्या वगैरे होत्या, घरं छोटे होते, एवढं काय प्रोग्रेस नव्हती. तर इथं असं बसण्यासाठी जागा आहे, जिथे तुम्ही रिलॅक्स करू शकता, चिल करू शकता, मस्त असे छान छान फोटो काढू शकता. तुम्ही बघताय जे तिथं पोस्ट लॅम्प जे आहेत ते सुद्धा काहीतरी युनिक आहेत. तुम्ही बघताय ते खेकड्याचं असं चित्र आहे बघा, काही एक माणूस आहे धावणारा, तर वेववरती चालणारा, असे वेगवेगळे चित्रांनी ते लॅम्प त्यांनी सजवलेले आहेत. म्हणजे असं बघताना सुद्धा बोर वाटणार नाही कुणाला, की काहीतरी वेगळं असं असावं म्हणून. तर तुम्ही बघितलं आता तशी ती पार्क तिथं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. तर इथून तिथून कॅनल आहे, रस्त्याच्या खालून त्याला भुयारी मार्गा टाईप तो कॅनल गेलेला आहे आणि पूर्ण लांबपर्यंत गेलेला आहे. तर ती पण मी झलक तुम्हाला दाखवणारच आहे. तर इथून आम्ही असंच सलग चालत चालत वगैरे निघालो, थोडंसं फिरलो भरपूर असं. तर झाडांची जराशी कटाई छटाई चालू आहे, त्याच्यामुळं तिथं जरा तुम्ही बघताय तर थोडीशी झाडांचीच वाढलेल्या झाडांचीच तुकडे वगैरे पडलेत, घाण पडलेली आहे, पण ते काय नगरपालिकावाले साफ करून जातात. पण ते तिथं सगळं स्वच्छता असते, असं नाही की स्वच्छता नसते, पूर्ण टापटीपाने स्वच्छता असते. तर हे पलीकडचे हे कॅनलचं पलीकडच्या साईडला जो मेन रोड आहे ना, तिथे आहे त्या बिल्डिंग्स वगैरे. तर हे पलीकडल्या साईडला सुद्धा तुम्ही चालू शकता, पलीकडच्या साईडला सुद्धा तसंच केलेलं आहे. तर थोडीशी अशी पेंटिंग पण इथं केलेली आहे. तर इथे बघा खूप अशी पाखरांची चित्र तुम्हाला दिसतील, भरपूर अशी पक्ष्यांची चित्र आहेत वेगवेगळी. आणि त्याच्यानंतर जी कॅनल आहे ना त्याच्यासुद्धा भिंतीला त्यांनी पेंट केलेलं आहे. म्हणजे खाली जो कॅनल तो का तुम्हाला दिसतंय तिथं माशाचं चित्र त्यांनी काढलेलं आहे आणि दोन्ही बाजूला त्यांनी काढलेलं आहे, पुढच्या आणि समोरच्या आणि अलीकडच्या. तर अलीकडचं काही दिसत नव्हतं, त्यामुळे तुम्हाला पलीकडचं मी दाखवलं आहे. तर अशीच छोटी छोटी चित्र वगैरे त्यांनी काढली आणि काही संदेश वगैरे द्यायचा प्रयत्न केला आहे. आणि खूप छान वाटतं, खूप रिलॅक्स आणि चिल असं वाटतं तिथे जाताना, कारण की लोक जेवण झाल्यानंतर किंवा 5 वाजल्यापासून तर खूप जास्त गर्दी असते. 5-6 वाजता तिथे लोक फिरायला वगैरे येतात आणि जे ऑफिस वर्क करून आलेले आहेत ते आपल्या मित्रांसोबत त्याच्यासोबत जरा रिलॅक्स करायला तिथे येतात. तर इथं पण छोटीशी एक ओपन पार्क आहे बघा, हे आतल्या साईडला तुम्हाला दिसते. तर तिथं पण समोरच्या साईडला जे लोक राहतात ना ते येतात. आणि हा जो ब्रिज दिसतोय ना तुम्हाला, आता हा ब्रिज झालाय, पण जो आधी मी लहान असताना ना हा झुलता पूल होता, त्याला नाव झुलता पूल असं होतं. आणि तो असा झुलायचा, म्हणजे असं तो पूल असा हलत होता आधी, त्यामुळे त्याचं नाव झुलता पूल होतं. पण आता त्याचा छानसा असा सिमेंट कॉन्क्रीटचा त्यांनी मस्त असा एक ब्रिज बांधलेला आहे, जेणेकरून लोकांना येण्या जाण्यासाठी आणि फोटो वगैरे काढण्यासाठी खूप छान आहे. तर खूप छान वाटतं तिथं गेल्यानंतर, काहीतरी वेगळं युनिक असं वाटतं. आणि बारामतीमध्ये तसे खूप असे ठिकाण आहेत फिरण्यासारखे आणि प्रोग्रेसिव्ह पण आहेत. तुम्हाला इथे भरपूर अशा गोष्टींसाठी भरपूर अशी संधी आहे. तुम्ही बघितलं ते आता भिंतीला पेंट केलं, मी तुम्हाला दाखवलं थोडंशी एक छोटासा व्ह्यू दाखवला. ते बघित ओपन पार्क आहे मुलांना खेळण्यासाठी, म्हणजे 24 तास ही पार्क चालूच असते. तुम्ही कधी पण या. आसपासचे बघा ते समोरच्या साईडला जे बिल्डिंग्स आहेत ना तिथे लोक जेवण झाल्यानंतर रिलॅक्स करायसाठी तिथे येतात. तर भरपूर लोक इथे तुम्हाला भेटतील, भरपूर अशी लोक फिरायला रिलॅक्स करायला इथे येतात, कारण की जेवण वगैरे झाल्यानंतर थोडंसं मन असं वाटतं ना की कुठंतरी जावं, मन मोकळं करावं, अशी ही ठिकाण आहे आणि खूप छान वाटतं. तर माझा भाऊ पण माझ्यासोबत आला होता, तर आम्ही इथूनच थोडंफार फिरलो. आणि असंच ह्याच्या पण पुढं हा कॅनल खूप लांब जातो. तर आधी म्हणजे कॅनलच्या पुढच्या साईडला थोडंसं एक माळाच्या देवीचं मंदिर आहे, जी बारामतीमध्ये नवरात्रामध्ये त्या देवीचे 9 दिवस असा म्हणजे उरूस भरतो, म्हणजे उरूस म्हणतात आमच्या इथं, जत्रा वगैरे भरते.
तर ती तिथं आहे देवी, आणि या कॅनलच्या पुढच्या साईडला टोकाला. तर तिथे जेव्हा मी जाईन ना तेव्हा पण तुम्हाला तिथली एक नक्कीच व्ह्यू मी तुम्हाला दाखवेन. तर हे जे वरती जे रेड कलरचे त्यांनी बॉक्स टाईप घरासारखे एक केलेले आहे बघा, तिथे सुद्धा तुम्ही जाऊन फोटो वगैरे काढू शकता. खूप छान छान फोटो येतात तिथं, आणि तिथून तुम्ही पूर्ण असा लुक जो क्लॉक टॉवरचा आहे व्ह्यू तिथून सगळा दिसतो, आणि खरंच खूप छान वाटतं. आणि भरपूर लोक तिथे फिरायला येतात, खूप छान वाटतं. आणि तिथे जर कुणी असं फोटोशूट वगैरे करत असेल ना तर असे फोटोशूटसुद्धा या ठिकाणी होतात. खूप लोक फोटोशूट करतात, कारण की म्हणजे कोण प्रोफेशनल फोटोग्राफर्स असतील तर ते ड्रेस वगैरे छानसे असे वेअर करून, मेकअप वगैरे करून, लेडीज मुलं त्यांचे पण असे ग्रुप फोटो म्हणा खूप सारे असं तिथं होतं. तर हे बघा कसे सगळेजण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आपले गप्पा वगैरे मारत बसलेले आहेत. तर इथं असंच रिलॅक्स चिल असं वाटतं. खूप छान वातावरण झालं. आणि 9 वाजत झाले होते, कारण जेवण वगैरे जेवणाचं टायमिंग असतो तो, आणि जेवण वगैरे झाल्यानंतर सगळे निवांत आपले फिरण्यासाठी आले होते. तर मी असंच सगळं तुम्हासाठी थोडंसं शूट केलं आहे. तर ते समोरच्या साईडला तुम्ही बघताय तसं भिंतींवरती खूप छान असं पेंट केलेलं आहे, कारण की तुम्हाला ठिकठिकाणी तसंच दिसेल, कुठं रिकामी अशी भिंत दिसणार नाही. म्हणजे पेंट वगैरे केलेली, काहीतरी संदेश दिलेला त्याच्यावर थ्रू असं तुम्हाला दिसेल. तर हे आहे आमची छोटीशी अशी एक झलक क्लॉक टॉवरचा जो रोड आहे तिथे, कारण की तिथे खूप जण येतात, खूप लोक एन्जॉय करतात. त्यामुळे मी तुमच्यासाठी पण छोटासा असा व्ह्यू तुमच्यासाठी मी दाखवला. तर आय होप तुम्हाला तो नक्कीच आवडेल. आणि जर तुम्ही सुद्धा बारामतीकर असाल, तुम्ही बारामतीमध्ये राहत असाल आणि तुम्ही हे ठिकाण बघितलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा. तर तुम्ही मला कमेंट नक्की करा तुम्हाला मी दाखवलेली बारामती कशी वाटली. आणि तुम्हाला जर अजून बारामतीबद्दल माहिती किंवा अजून व्हिडिओ हवे असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही व्हिडिओ कसा वाटला, आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच तुम्ही चॅनलला म्हणजे लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा. तर अशाच नवनवीन छान छान अशा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर घेऊन येईन तुमच्यासाठी. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. 9 वाजून गेले होते, तर म्हणजे चालले होते. तर तिथे लाईट्स वगैरे बंद सगळ्या होणार होत्या. तर एक छोटीशी क्लिप मी तुमच्याशी शेअर करते. तर ती पण बघा की लाईट डिम झाल्यानंतर तिथला लुक व्ह्यू असा कसा दिसतो. पाण्याशेजारी आहे हे ठिकाण आणि खूप छान आहे आणि खूप सुंदर दिसतं. तर तुम्ही नक्की इथे विजिट करू शकता. तर व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.